लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। आज पत्रकार सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि पत्रकार परिषदेला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वात पहिले दिलगिरी व्यक्त करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण लोकनेते या शहराचे विकास महर्षी आदरणीय विलास बाप्पू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध असे उपक्रम प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त करत असतो। त्या अनुषंगाने यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि आतापर्यंत आपण संघर्षच करत आलो। त्या संघर्ष करत असताना आज मला कुठेतरी वाटतं माझ्या समाजाची प्रगती अजून मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे। सोबत माझा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची आजची गरज आहे। अडाणी अंबानीपेक्षा माझा समाज मोठा व्हावा ही माझ्या सदिच्छा भावनेतनं आणि आदरणीय आमदार विलास बाप्पू घुमरे यांच्या संकल्पनेतनं आम्ही आज या संभाजीनगर शहरामध्ये महिला सक्षमीकरण व्हावं यासाठी शिलाई मशीनचं वाटप आपण दिनांक 13 तारखेला ठेवण्यात येणार आहे। तर मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकाराच्या माध्यमातून येथील सर्व महिला माझ्या बहिणींना विनंती करेल की ज्या ज्या महिलांना खरंच शिलाई मशीनची गरज आहे, ज्यांना आर्थिक दृष्टिकोनातून कोणीतरी मोठं व्हायला पाहिजे, समाजाची प्रगती व्हायला पाहिजे अशी माझी भावना आदरणीय आमदार विलास बाप्पू घुमरे यांची भावना आहे। त्यासाठी आपण देत आहोत। तर माझा नंबर 70 58 28 28 95 सर्वांपर्यंत नंबर आहे। सर्वांपर्यंत माझ्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाच्या माध्यमातून मी पोहोचत आहे। ज्यांना कोणाला खरंच गरज असेल त्यांनी माझे संपर्क साधावा। आतापर्यंत माझ्याकडे कमीत कमी 150 महिलांनी संपर्क साधलेला आहे आणि त्यापेक्षाही अधिक जास्त मोठ्या प्रमाणात आपण जास्त शिलाई मशीन वाटप करून या इथे माझ्या बहिणीचं कुठेतरी सक्षमीकरण व्हायला पाहिजे, एक प्रगती व्हायला पाहिजे या माध्यमातून आपण कार्यक्रम घेत आहोत। यासाठी आपण वाणी मंगल कार्यालय या ठिकाणी दुपारी 4 वाजता आणि सर्वांना विनंती करल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की आपण अगोदर कुठल्याही माता बहिणी माझी मावशी चुलती असेल त्यांनी पहिले नाव नोंदणी करावं, त्यानंतरच आमच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी केल्यानंतर आपल्याला शिलाई मशीन मिळेल अशी आपल्याला विनंती आहे। कोण कोण उपस्थित राहणार या कार्यक्रमाला आमच्या सर्वात महत्त्वाचे आदरणीय या जिल्ह्याचे खासदार, लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपान पाटील घुमरे साहेब, त्याच अनुषंगाने लोकनेते विकास महर्षी आमचे विलास बाप्पू घुमरे साहेब आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या कार्यक्रमाला आमच्या पैठण तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षा आदरणीय आमच्या बहिणी वर्षाताई घुमरे या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। जनतेला काय संदेश देणार? मी जनतेला ते संदेश दिला की तुम्हाला ज्या काही शिलाई मशीन आम्ही जो वाटप करण्याचा कार्यक्रम घेत आहोत याच्या माध्यमातून तुम्हाला पहिले सांगतो की तुम्ही आमच्याकडे अगोदर नाव नोंदणी करा। आमचे शुभम त्रिभुवन असतील, बंटी गायकवाड असतील, सूरज कांबळे असतील, विविधांच्या माध्यमातून मीनाक्षीताई असतील किंवा माझी मिसेस सपना जयकिशन कांबळे असतील यांचे संपर्क आपल्याला सर्व व्हॉट्सअप, फेसबुकला टाकला आहे। त्या अनुषंगाने संपर्क साधून नाव नोंदणी केल्यानंतर आपण शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत। किती महिलांना आपण शिलाई मशीनचं आपण यावर्षी कमीत कमी नाही म्हटलं तर 300 महिलांना तरी शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत। दुसरा एक विशेष महत्त्वाचा प्रश्न आहे की तरुणांना रोजगार नाही आहे। यस म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। याच्यासाठी येणाऱ्या 14 मेला छत्रपती संभाजी महाराज जयंती आहे। तर याच कार्यक्रम आपण जसं शिलाई मशीनचा आज महिलांसाठी करत आहोत त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात 14 मेला संभाजी महाराज जयंतीनिमित्त 9 तरुणांना माझ्यासारख्या भावांना एक रोजगार मिळावा यासाठी आपण रोजगार हक्क परिषद घेऊन ज्या DIMICमध्ये मोठमोठ्या कंपन्या खुललेल्या आहे, विलास बाप्पू घुमरे मतदारसंघाचे आमदार आहे, त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण DIMICमध्ये प्रत्येक तरुणांना रोजगार आणि मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी हक्काची लढाई करणार आहोत। भाऊ हे पालकमंत्रीशी बापूशी जे चर्चा चालू आहे सध्याला जे कार्यक्रम घेत आहे तुम्ही कुठेतरी असं वाटत आहे का हे पालकमंत्र्याचाच कार्यक्रम आहे? म्हणजे मला लक्षात नाही आलं आपलं काय बापूची चर्चा पालकमंत्री होणार नाही? बापू कॅबिनेट मंत्री होणार हे 100% फिक्स आहे। पालकमंत्री आहे का नाही मी सांगू शकत, पण येणाऱ्या काळामध्ये आमदार विलास बाप्पू घुमरे कॅबिनेट मंत्री मंत्रालयात असणार हे माझा शब्द आहे तुम्हाला। एक महत्त्वाचा एक प्रश्न आहे की सफारी पार्कसारखा मोठा प्रोजेक्ट इथे साकारता पडेगाव भागामध्ये तिथे जवळपास 1000 तरुणांना रोजगार मिळेल अशी संधी आहे। त्यामध्ये आपण ते तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। 100% आपण जो 14 मेला कार्यक्रम घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यानिमित्त प्रत्येक 9 तरुणांना रोजगार देणार आणि आम्ही आजपर्यंत आमच्यावर वारंवार बैठका चालू आहे। DIMICतल्या मॅनेजर असतील, काही अधिकारी असतील, काही कंपन्याचे मालक असतील यांच्यासोबत आम्ही त्यांच्याकडनं ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन प्रत्येक तरुणाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर तरी नोकरी सुवर्ण संधी उपलब्ध करून त्यांचं आम्ही 100% काम करणार आहोत।
महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट असतील, यामध्ये 100% आम्ही 14 मेला आपल्याला तो कार्यक्रम दिसेल. तुम्हाला माहिती आहे आपले कार्यक्रम कोणत्या पद्धतीने असतात, त्या अनुषंगाने मी तुम्हाला माहिती आहे, जो दिलेले शब्द पाळण्याचं काम करतो असं जय किशन कांबळे आहे. यस, अनेक थँक्यू. कार्यक्रम घेतले तुम्ही, हा कार्यक्रमामध्ये काही आगळे वगैरे करणार आहे तुम्ही याच माध्यमात? हा आगळा वेगळा म्हणजे एक लक्षात घ्या ना, माझा समाज बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा, संघर्ष करा त्यावेळेस सांगितलं. आपण शिक्षण घेतलं, संघटित झालो, अखंड वर्ष संघर्ष केला, पण आजही माझा समाज कुठेतरी विखरलेला दिसतो ना. आज माझ्या बहिणीच्या हाताला काम नाही, कुठेतरी ती भांडे कामाला जाते, तिला त्यातनं रोजगार मिळत नाही, कुठं हॉस्पिटलला जॉब करते. जर त्या महिलेला एक शिलाई मशीन मिळते आज एक 10-15 हजार रुपयाची, तर तिच्या हाताला रोजगार मिळतो ना, आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून तिला महिन्याचं उत्पन्न 25,000 रुपये सहज ती कमवू शकते. हा आगवेगळा उपक्रम आहे ना समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठतरी एक चांगला संदेश दिला या माध्यमातून. समाजामध्ये अनेक नेते आज माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, माझ्याकडे काय पैसा आहे का, धंदवलं काय, पण माझी ही अपेक्षा आहे का मी ज्या शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे, मी सायकलीवर फिरत असताना, रिक्षाने फिरताना, आज कुठतरी एक फॉर्च्युनरमध्ये फिरतोय, काम धंद्यातनं मी पैसे कमवले, तसंच लोकांना मेहनतीनं पैसे मिळावं हा माझा उद्देश आहे. आणि तो उद्देश समाजापर्यंत जायला पाहिजे. माझ्यासारख्या अनेक नवतरुण हा उपक्रम राबवा ही माझी सदिच्छा त्यांना. समाजामध्ये अनेक नेते आहे, मोठे झालेले आहे, पण समाजाकडे लक्ष नाही त्यांचं. पण तुम्हाला ते मोठे नेते आहेत, आपण जमिनीवरचे लोक आहेत. जमिनीवरचं असल्यामुळे जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना जमिनीवरच्या कार्यकर्त्याची एक जाणीव असती, या अनुषंगाने आपण कार्यक्रम करतो. जय किशन कांबळे नावाचं व्यक्तिमत्व एक लढाऊ व्यक्तिमत्व म्हणून औरंगाबाद शहरामध्ये प्रसिद्ध आहे. येस सर. 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती आहे, आपण धुमधडाक्यात उत्साहात साजरी करणार आहोत. पण डीजेचा आग्रह का धरला जातो? डीजेचा आग्रह आज मला माझ्यासारख्या तरुणाला सुद्धा वाटतो, वर्षातून एकदाच कार्यक्रम असतो, बाबासाहेबांची जयंती असती, आणि कुठेतरी तो कार्यक्रम एकदम थाटामाटात व्हायला पाहिजे. पण कुठंतरी माझं तरी एक मत आहे, हा सगळ्यांची विनंतीनुसार मी त्याला एक प्रोत्साहन देणार नाही, कारण की चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणे हे योग्य नाही. परंतु कुठंतरी आता जे जुनं एक जुनं जसं नृत्य राहायचं पारंपरिक पद्धतीचं, त्या पद्धतीने व्हायला पाहिजे असं मला वाटतं.